या गोष्टी जर मनुस्मृतीमध्ये नसत्या ना, तर भारतातल्या प्रत्येक स्त्रीने मनुस्मृतीला सपोर्ट केला असता आणि देश हिंदू राष्ट्र व्हावा यासाठी सुद्धा पाठिंबा दिला असता. मनुस्मृतीमध्ये स्त्रियांच्या विरोधामध्ये लिहिलेली पहिली गोष्ट म्हणजे स्त्रियांना कधी स्वातंत्र्य दिलं नाही पाहिजे, कारण स्त्री स्वतंत्र होताच ती चरित्रहीन होते. ही गोष्ट मनुस्मृतीमध्ये लिहिली आहे. दुसरी गोष्ट म्हणजे स्त्रीने कायम बालवयामध्ये वडिलांच्या आज्ञेखाली, तारुण्यामध्ये नवऱ्याच्या आज्ञेखाली आणि वृद्ध अवस्थेमध्ये मुलाच्या आज्ञेखाली राहिलं पाहिजे. ही गोष्ट मनुस्मृतीमध्ये लिहिली आहे. मनुस्मृतीमध्ये लिहिलेली तिसरी गोष्ट म्हणजे की पत्नीला बाळ होत नसेल तर नवऱ्याने दुसरं लग्न केलं पाहिजे. पण एखाद्या स्त्रीचा पती त्याला कोड फुटला असेल, तो दारुडा असेल, तो तिला मारत असेल, त्याच्याकडे पैसा नसेल किंवा तो नपुंसक असेल, तरी सुद्धा त्या स्त्रीने आपल्या पतीला परमेश्वर मानलं पाहिजे आणि त्याची पूजा केली पाहिजे. हे सगळं मनुस्मृतीमध्ये लिहिलेलं आहे. आता हे सगळं मनुस्मृतीमध्ये लिहिलेलं असताना मनुस्मृतीला सपोर्ट करून आजची स्त्री स्वतःचं स्वातंत्र्य का गमावे? बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले, सावित्रीबाई फुले या सगळ्यांनी आणि अशा कितीतरी महामानवांनी महिलांना स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी, महिलांच्या हक्कासाठी लढले. त्याचे परिणाम म्हणून आजची स्त्री स्वतंत्रपणे जगत आहे. तिला शिक्षणाचा अधिकार आहे, तिला काम करण्याचा अधिकार आहे, स्वतःचे विचार, स्वतःची मतं मांडण्याचा अधिकार आहे. समाजाच्या विरोधात जाऊन आपल्यासाठी उभे राहिले. त्यांनी एवढे सगळे प्रयत्न करून जर आपल्याला हे स्वातंत्र्य मिळवून दिलं आहे, तर आपण ते स्वातंत्र्य गमावणं म्हणजे मूर्खपणा असेल. मनुस्मृतीमध्ये या सगळ्या गोष्टी लिहिलेल्या असताना त्याला सपोर्ट करणे म्हणजे कोणत्याही स्त्रीचा मूर्खपणा ठरेल. त्यामुळे मला असं वाटतं, मनुस्मृतीमध्ये जोपर्यंत या सगळ्या गोष्टी आहेत तोपर्यंत मी किंवा भारतातली कोणतीही स्त्री मनुस्मृतीला पाठिंबा देऊ शकत नाही.